या काळ बैसला सेवसा झाकी तो शिकैसा डोळ्याता वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेने वाया हा संसार करशी हव भरे काळाची तो फेरी निकटाली वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेने एका जनार्दनी नको याता याती संसार फजिती जन्म दुःख वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेने नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवम मारुत तुल्य बेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मज वानरायुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरास्पित निलये सरस्वती नमस्तुते आता विभाषित पावनाति भासति पंचानन समाना
तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षा मरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर अराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्म याचा असतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत असो विठ्ठल आता बिनो वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामी हे श्री शारदा विश्व मोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार येऊन या काळ बैसला शेवसा झाकी तो शिकैसा डोळ्याता वाचे नारायण वदे तो सादर काळपास साचार चुके जेने प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय माझे शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला या अभंगाद्वारे नाथ बाबा नमूद करतात काळा प्रत्येकाच्या उशाने बसला भीक नाही कोणाच्या बाबा काळ आतापर्यंत या विश्वात कुणालाच भेला नाही त्याचं नाव काळ एरवी नखरे करीत असताना संतांपुढे त्याची चाळी चालली नाही पण आयुष्य संपल्याच्या नंतर नेताना संतांनाही भेला नाही एरवी नखरे त्याचे साधूपर्यंत चालले नाही पण आयुष्य संपल्याच्या नंतर तो कोणालाच भेला नाही देवाला भेला नाही येरती पामर जीवा आम्हाला सांभाळण्यासाठी अवतार घेतला तो जगाचा मालक आहे 5, 50, 100, 200, 300, 1000 एकरवाला द्राक्षाच्या बागाचा मालक नाही तुम्हाला द्राक्ष होऊ द्यायचे का न होऊ द्यायचे झाल्यावर त्याला भाव किती लागू द्यायचा हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक नाही पहिली गोष्ट होत द्यायचे का न होऊ द्यायचे तुमच्या हातात नाही उद्या बाग तोडायचा आणि आजच गारा पडल्या नाही का 4-2 बारे काका वैनळ बाबा पडल्या आपल्या हातात येत नाही येन सृष्टी भय चक्र सुधा छंद भयो निकालंते यतिन वायुं वेगी सुयाया प्रजन्याद भय छंद सुधाया शीत उष्णा भय वेग जयो तेजो भय निक्रांति सुधा तेजो भय निक्रांति सुधा तेजो भय निक्रांति सीता
असेल, उष्ण असेल, हिवाळा असेल, पावसाळा असेल, पर्जन्याभय असतो जनाना, अकाले वर्षत मेघ भयो यो, अवकाळी पाऊस असेल, अकाले वर्षते मेघम म्हणजे अवकाळी पाऊस आहे. या सगळ्या गोष्टीचं सूत्र ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. कृपा करा, याला सुद्धा आयुष्याचा बॉन्ड संपल्यावर त्याला सुद्धा जावं लागतंय. मग तुमची आमची काय करताय? आपण जावंच लागेल. काळा प्रत्येकाच्या उशाला बसलाय, भीतच नाही काळ कुणाला. आतापर्यंत हा काळ कुणाला भिलाय असं मी ऐकलंच नाही. हा नखरे करत नाही कोणांपाशी, फक्त संतांपाशी. जगा काळ काळ त्याच्या डोक्यावर पाय ठेवाय, त्याला रव रव करू देत नाही, शानपणा करू देत नाही. तुम्हा आम्हाला काळ भेळसवत नाही, हे देत नाहीत काळाला. पण आयुष्य संपल्याच्या नंतर मात्र त्यांनाही थांबता येत नाही, हे मात्र तितकंच मोठं आहे. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने हा पुण्यस्मरणाचा आजचा कार्यक्रम आहे. या कुटुंबियाच्या आईसाहेब आणि मातोश्री, आपले पिताश्री आणि मातोश्री हे दोन्ही पण जात राहिले. ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, वाढवलं, कडा खांद्यावर वागवलं, तळहाताच्या फोडासारखे जपले, मोठं केलं, या विश्वात जगण्याचा आदर्श मार्ग दाखवला, नाना प्रकारचे खाच खळगे सहन करीत आपल्याला मोठं केलं, तर ते विश्वात झाले. त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होणं शक्य नाही. आईवडिलांचं प्रेम फार मोठं टोकाचं प्रेम असतं. पण त्यांच्या अनुषंगाने, त्यांच्या आठवणीला उजाळा द्यावा, त्यांना स्मरणात आणावं. त्यानिमित्तानं विष्ट, मित्र, सजन, सखे, सोयरी, धायरी, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी वारकरी, मृदंगाचार्य महाराज, या सर्वांना आमंत्रित करून त्यांच्या निमित्त 1-2 तासाची संध्या व्हावी, ती नामस्मरणाची व्हावी, म्हणजे रामकृष्ण हरीची. एखाद्या साधूचं, योग्याचं, तप्याचं चरित्र श्रवण करावं, देवाचं चिंतन करावं आणि त्या निमित्तानं प्रसाद करावा आणि आपल्या आईवडिलांची आठवण त्या दिवशी उजाळा द्यावा. 2 माणसं आपल्या इथून प्रसाद घेऊन जाते. अशा अनुषंगानं त्या शिंदे परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला. कैलासवासी, स्वर्गीय सत्यलोकवासी, गोलोकवासी रुंधा सदाशिव शिंदे त्यांना आप्पा म्हणायचे. हे विश्वात्म्यात विलीन झाले. त्यांच्या धर्मपत्नी वैकुंठवासी गंगा भागीरथी बाबाबाई रुंधा शिंदे बाई विश्वात्म्यात विलीन झाल्या. त्यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. मला वाटतंय एकतर भागवतात गेले. असं नामस्मरण चालू असताना, माझ्या पंढरपुरातल्या मालकाचं चरित्र चालू असताना, त्या चरित्रात एका व्यक्तीने प्राण सोडला. दोघांपैकी त्यांचं कुटुंब श्री दीपक रुंधा शिंदे चिरंजीव आहेत, शिवाजी रुंधा शिंदे चिरंजीव आहेत, दीपकराव आणि शिवाजीराव हे 2 मुलं आहेत. या 2 सुपुत्रांनी आपल्या आईवडिलांचा काय करू शकतो आपण त्यांच्यासाठी, पण त्यानिमित्तानं आपले जे काही मित्र आहेत, गोत्र आहेत, पाहुणे आहेत, राहुणे आहेत, इष्टमित्र आहेत, त्यांना आमंत्रित करावं, एकत्रित यावं आणि त्यांच्या आठवणीला उजाळा देत आजचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम दीपकराव आणि शिवाजीराव यांनी आयोजित केला आहे. आदरणीय कुंदाताई ह्या त्यांच्या बहीण आहेत, संपतराव हे त्यांचे पुतणे आहेत, संजयजी हे नातू आहेत आणि नंदा
मला वाटतंय हे ताई पुतणी आहे. असं गोड सुंदरसा त्यांचा परिवार. शेतीनिष्ठ माणसं आहेत. काळ्या मातीशी त्यांची नाळ आहे. या देशाचा कणा असणारा माझा शेतकरी राजा विश्वात किती जरी मोठा माणूस असला तरी गहू ज्वारी शिवाय त्याला भाकरी खाता येत नसतात. 500 क्विंटल सोनं आणि 500 क्विंटल चांदी जरी असलं तर चांदीच्या भाकरी आणि सोन्याचं पिठलं करता येत नसतं. ज्यांनी स्वतःच्या रक्ताचा घाम करावा, मातीत टाकावा आणि मातीतून मोती तयार करावा, असा तो माझा शेतकरी राजा. मी भगवान शंकरा इतका, भगवान पांडुरंगा इतकाच शेतकरी राजाला मानतो. चांगलं वागणारे शेतकरी, असं शेतकरी कुटुंब. तसं तुमचं देवरगाव धार्मिक पुण्यशील पावन. मला विना गळ्यात घेतला की इतका आनंद वाटला की किती मोठा विनय, काय वैभव आहे संप्रदायाचा. काही काहीच्या घरी तमाखू छाटे डबके मोठाले असते, इतका काही काय गावात येणं बारीक. किती मोठा विनय भरगत. असं वाटतंय की हा संप्रदाय, आणि खरंच हा संप्रदाय इतका मोठा आहे, या संप्रदायाचं वजन करण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही, विधात्याकडे तराजू नाही. पण काय झालंय, नालायकांची थोडीफार संख्या वाढली म्हणून जरासं काय नाही, तू वजन नाही करू शकत ब्रह्मदेव चाणक्य काय संप्रदायाचं. एखाद्या संप्रदायाला मी नाव ठेवणार नाही. त्या संप्रदायाचा देव सोन्याचा असेल, निळोबा बाबा. त्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, त्या संप्रदायाचं गाव सोन्याचं असेल, पण हा संप्रदाय इतका श्रीमंत, या संप्रदायातल्या दारातलं झाड सोन्याचं आहे. कोण्या क्षेत्रात न वापरल्या जाणारा पशु निर्बुद्ध, त्याच्या मुखारविंदातून वेद वदवायची ताकद ह्या संप्रदायातल्या आद्य पुरुषात आहे. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ. असला विना पाहिलं काय आनंद वाटतो. देवरगावची परंपरा, गुरुवर्य वैकुंठवासी काशीनाथ बाबांसारखे महान महात्मे तुमच्या गावाला येऊन गेलेले, अशा सत्पुरुषांच्या पदस्पर्शाने पुनीत असणारं तुमचं देवरगाव. मला इथे येण्याचा योग आदरणीय आमच्या जगताप काकांमुळे आहे. मध्यंतरी तारीख घेतली होती. मी थोडासा बारीक सरगील आहे, ज्याचं चलतंय का ते रगीलपणा करीतच असत. मला चोंबळ्या गप्पा आवडत नाही, कारण माझ्या कामापुरता मला असा बारीकसा सानप का कप्पा येते पैशाचा शेतीचा. मी भूषण म्हणून सांगत नाही, बायको एकच आहे, त्याच्यामुळे मी काय आगाव तानापाणी करतो. ज्याला 4-2 असतील ते बेजार आहे. मी कशाला आगावपणा करू, फुकट कळण शेंडीवर. त्यांच्या कुणीतरी मला वाटते गुरुंकडनं काय सांगण्यात चुकलं का काय, पण ते काकानं जास्त थापले. मी म्हणलं जाऊ द्या ना काका, त्यांचं चुकलंय ना. आपण 2-4 महिन्यापासून तारीख लिहितो आणि पुन्हा हीच करतो, डबल कशाला आता आहे का नाही. पहिला नवरदेव पळून गेल्यावर सोकण्यानं कशाला ती सोबत करायचं लग्न. मला असं रीतीत आवडते, पण ते काही यजमानाचा दोष नसतो. होत असतं तारखीत कमी अधिक शक्य. काकांमुळं मला पुन्हा येण्याचा योग आला. यायचा ट्रेस जास्त, काय गपळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीती यायची सासरवाडी, त्याच्यामुळे यायन जास्त बटन दाबला असं. दोन्ही यजमानांना कोटी कोटी धन्यवाद देतो. दीपकराव आणि शिवाजीराव,
सुंदर असं वैभवशाली शेतकरी आहेत. आपल्या आई वडिलांची आठवण म्हणून सोहळा करतात, त्यांना पुनश्च धन्यवाद. या परिसरातली गायनातली बुलंद तोप आमचे आदरणीय निरोबा महाराज. या परिसरातली गायन क्षेत्रातली बुलंद तोप गान कोकिळ आहे. आवाज ऐकल्याबरोबर आनंद वाटला. वा आहे म्हणला आपला नाशिकचा वा. गुड गुड. आणि मला असं वाटतं ह्या महिन्यात 4-5 कीर्तनाला आपण सोबतच होतो. खूप छान खूप छान. अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला त्यांनी. धन्यवाद. त्यांच्या बाजूची महाराज मंडळी, मला नावं माहित नाहीत, माफी असेल. याही बाजूची सगळी महाराज मंडळी, बाबा महाराज हरकर, पुत्रेश्वर महाराज, कथिला मोहन महाराज. महाराज या संप्रदायाची किती मोठी वैचारिक पातळी गोड आहे. एक पाहुणा आपल्या परिसरात आला म्हणून स्वतःचा पक्वास सोडावा आणि एका पाहुण्याला वाजवायला द्यावा. महाराज तुमच्या मनाचा मोठेपणा. क्वचित लोक सापडतात असे, क्वचित लोक सापडतात. महाराज तुम्हाला आदरपूर्वक प्रणाम. मला चोंबळायच्या गप्पा आवडत नाही. चोंबळायची याच्याकरता असते 4-2 हजार हाणायची. मी नालायकाच्या अंडरवली होणारा माणूस नाही. काय महाराज गोड पक्वाद वाजिता तुम्हाला सुद्धा प्रणाम. पेटीवाले दादा तुम्हाला प्रणाम. साऊंड सिस्टीम वाले तुम्ही सुंदर आवाज देता, तुम्हालाही प्रणाम. चला मी माझ्या अभंगावर येतो. विठाला येऊन या काळ बैसला शिवसा. घेतच नाही काळ कोणा. या विश्वातला 1 नंबरचा संन्यासी मारुतीराय. असा एकही खेळ नाही त्या खेळात मारुतीराय नापास झाले. त्या प्रत्येक खेळात मारुतीराय शहाणेच होते. खेळिया माझी पुरुषार्थाचा खेळ असेल 1 नंबरचा. तसा पुरुषार्थी संन्यासी या पृथ्वीवर जन्माला येणे शक्य नाही. पुरुषार्थ 1 नंबरचा खेळ. बुद्धीचा जर विचार केला, बुद्धिमतान वरिष्ठम, बुद्धीतला 1 नंबरचा खेळ. पंढरपुरातल्या मालकाला जय प्राप्त करून देण्यासाठी श्रीमंत अधिक बुद्धिवान अधिक नालायक. वाक्य नीट ऐका. श्रीमंत अधिक बुद्धिवान अधिक नालायक अशा त्रिपुटीनं परिपूर्ण असणाऱ्या राजाला रट्टे देऊन जगाच्या मालकाची पत्नी भेटून दिली आणि राज्य म्हणाला वाटन त्या भजन करणाऱ्याला देऊन टाकलो. असा पुरुषार्थी हनुमंत. रावण श्रीमंत एका गोष्टीनं, बुद्धिवादी सामान्य गोष्ट नाही. इतका बुद्धिवाद रावणाचा मोठा होता, इतका बुद्धिवाद. त्याचा बुद्धिवाद ऐकल्याच्या नंतर काशीतल्या मालकाने 7 कोटी घराची लंका त्याला देऊन टाकली. हे सिमिटाचे बंगले नाही. जाबुनंद नावाच्या सोन्याचे 7 कोटी घर भगवान शिवजीनं रावणाला देऊन टाकले. इतका बुद्धिवादी रावण. पण नालायक कशामुळे म्हणतो सांग का? 80,000 बायका होत्या तरी दुसऱ्याच्या बाईकडे बघितलं. इथं जरा हलकटपणा केला त्यानं. विठाला या सगळ्या गोष्टी जय प्राप्त करून देणारा संन्यासी, त्या संन्याशाचं नाव मारुतीराय. 19 संन्यासी वाचनात आले. पाहिले खूप, पण बघितले नाही, पण वाचनात आले असे 19च. त्याच्यापैकी 1 नंबरचे मारुतीराय. अत्यंत बुद्धिवादी व्यक्ती. त्या मारुतीरायाच्या आईचं नाव अंजनी माता. काय नशिबवान बाई असेल.
सूर्यवंशातल्या राजाला पुत्र प्राप्ती करता विभांडक आणि शृंग नावाच्या साधूंच्या साह्याने पुत्र कामिष्ट यज्ञ करावा लागला. तेव्हा यज्ञ नारायण प्रगट झाले आणि प्रसाद दिला. सूर्यवंशातला सत्यवादी राजा प्राण जाय परिवचन न जाय, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय परिवचन न जाय. जीव गेला तरी हरकत नाही पण खोटं बोलायचं नाही. अशा वंशातल्या राजाला पुत्र प्राप्ती करता पुत्र कामिष्ट यज्ञ सायासन करावा लागला. आणि ती पशुच्या कुळात जन्माला आलेली बाई निळोबा महाराज, वानर पशुचे पशुच्या कुळात जन्माला आलेली माऊली, ती तपश्चर्या करत होती. तुमच्या बाजूलाच पर्वत आहे अंजेरिनी नावाचा पर्वत, तिथं तपश्चर्या करू लागली आणि तिच्या मांडीवर अलगद प्रसाद पडतोय. काय नशीब असेल, नशिबेने अनायासे प्राप्त झाला आणि त्या प्रसादाचा बालक जन्माला आला मारुतीला. काय मुलगा अधिकारी बाई अधिकारी. एके दिवशी यमानं फुलाची माळ हातात घेतली. येऊन या काळ बैसला पुष्पाची माळ घेतली महाराज हातात. काय नाव? अशोक महाराज. माळ घेतली. विचारलं यमधर्माला कुठं जाता? काही नाही म्हणले, एका महात्म्याने भेटायचं. विचारणाने विचारलो यम कशाला साधूला भेटतो? निळोबाराय म्हणले तुमच्या माझ्यासारखे हलकट माणसं नेऊन यम सुद्धा गंजाळलाय. म्हणून यमाला चांगले माणसं आवडते. यमधर्म वास यमधर्मवास पाहे नित्य काळ, म्हणे धन्य वेळ भेटते. माझे निळोबाराय म्हणतात ज्या वेळेला साधू भेटेन ती वेळ यम धन्य म्हणतो. त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले. सगळ्यांनाच साधू आवडतात. यमानं सांगितलं मला त्या महात्म्याला भेटायचं. त्या महात्म्याचं नाव आहे मारुतीराय. भेट झाली, दर्शन घेतलं, पायावर माळ टाकली. काय यमड्याची ताकद आहे मारुतीरायाच्या गळ्यात हार घालायची, हिम्मत आहे त्याची. काय तयाची माय व्याली, यमड्याची ताकद मारुतीरायाच्या गळ्यात माळ. सामान्य कधी अधिकारी शक्ती. पायावर प्रणाम केला. यमन सांगितलं अरे पाय बऱ्याच वेळेस पडला पण फुलं आजच टाकलेस, कारण काय? काय नाही म्हणले तुमच्या आईचा मृत्यू परवाच्या दिवशी, तुमच्या आईचा मृत्यू परवाच्या दिवशी दुपारी. नेमकं काय करावं? काही नाही म्हणले मला काही विचारायचं नाही. निसर्गाचा नियम आहे आणि आचारसंहिता प्रत्येकाला सारखी. देव जरी आला तर त्यालाही त्याच्या आयुष्याचा बॉन्ड संपल्यावर जाता येते, जावं लागते. भिल्ले बिंधिले शारंग, अंगठ्याला बाण मारल्या 8व्या अवतारातल्या मालकान प्राण सोडला. काय बाकीची कथा आहे? मी ज्या मालकाचं भजन करतो त्याही मालकाला अवतार कार्य संपवावं लागलं प्रभू रामचंद्राला. माझ्या आईची काय कथा? परवा दिवशी दुपारी घेऊन जा. नाही म्हणले भांगड अशी जरा भीतीच वाटायली तुमच्या आईला न्यायची असते. यमड्या तर कापत होतो, तर छातीलाच घाम उडाला यमाच्या. कायच खरं नाही. बरं म्हणले तुमच्या आकारानं पण घेऊन जा, निसर्गाचा नियम आहे, माझं काही तुम्हाला दुमत नाही. मारुतीरायाने सांगितलं आई ग परवाला दुपारी तुला सकाळी यम न्यायला येणार आहे. बाई मला यम नेणार आहे. बरं झालं रे हनुमंत, आता लय थकले बाबा, उठता येणं बसता येणं, काय शरीर थकले आणि कौर ग्रहाचं रे जाते देवापाशी. बाई बी हौशी आपल्या बाजाव पडल्या, कुठंच जाता येणं. कोणी कवडीच्या माशा हानी नाही तरी म्हणती बबीच्या पोरीचं लग्न एकदा पाहावाच. कशाला पाहते तू? काय पाहून फायदा आहे तुला? कोण तुला लग्नाला नेणार आहे? तुरे तू मरण दोरकी, तू काहून येड्यावानी करायलीस? महाराज वाटण दोरकीला, महाराज वाटण मारुतीरायाच्या. अरे किती दिवस थांबायचं बाबा? छान आहे, काय हरकत नाही, जाते मालकाच्या सानिध्यात. त्याची देव आज्ञा झाली.
ते देव स्वरूप लोक होते म्हणून त्याला देव आज्ञा. यानं गाव बेजार केले ह्या नालायकाला देव आज्ञा असते का सोमळ्याला कुठं. विठाला सकाळी सकाळी येऊन गेला. यमाल पाहिलं बाई. यम दिसायला बी ताकद लागते. आपल्याला दिसत येत पण तो सांगता येत नाही. का सांगता येत नाहीत माहितीये का. आपण त्या लायकीचीच नाहीत नाही. आपलं शरीर कसं होतं माहितीये का. सर्व इंद्रियाला कुड पडे, सर्व इंद्रियाला कुड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण. सर्व इंद्रियाला कुड पडे, लाकडासारखे हात पाय, स्मृती भ्रमा माझी बुडे, बुद्धी भ्रमात मन होय वेडे कोंडे प्राण. पाण्यात टाकल्यासारखा जीव कोणतोय आणि सांगता येतं हे यमाला आणि यमाला. माणसं म्हणतात नाही नाही आमच्या जिजी मरतान म्हणल्या माया बबील सांभाळ, तिला यम खाले तर ही बबील सांभाळ सांगत असते. याच्यात फुथरीत हाणायला पाहिजे. माळ नाही तिच्या गळ्यात तिला यम बोलत असतोय. त्या लायकी लागेल ना यम बोलणाऱ्याला. काही गाजरे गुजरे उठत येत. तुम्हाला काय सांगायचं महाराज. हो अशा वेळेला प्राण सोडा. नको सांगू आम्हाला. आमच्या काय गोळ्या संपल्या नाही. आम्ही काय गांजा वडीत नाहीत. जाऊ दे पाकिट देतोस म्हणून तुला चोंभाळावं लागतंय. विठाला काय सांगत एकजण म्हणला महाराज काय तो माणूस होता. काय त्या माणसाचं वैभव होतं. दारूची दुकानं 14. अरे महाराष्ट्रातल्या किती बाया ईद केल्या रे हलकटाने. आणि याच वैभव म्हणून तू सुमळ्या तू मरण सकाळच्याला याचं वर्णन केलं असतं. बायको विठाला विठाला भंडाऱ्या कारभार करते. यम आहे या यमराज स्वयंपाकच केला. जेवायला कच्चून खाल्लं मोहनभाऊ यमान कच्चून. गळोबा महाराज जगात अशी पहिली बाई असेल जिने यमाला जेवायला केलं. पहिली बाई असेल पहिली. रामायणात बघायचं नाही. पुन्हा म्हणतात बाळा काही भाई. मला काय द्राक्षाच्या बागात नाही रोवलं. मी भाईकल्यासारखं नाही बोलत. तुम्ही दुसरं पाहत जा. आहे का नाही. जगात पहिली बाई असेल जिने यमाला जेवायला केलं. आगा मरहा बोलून साहती. इथं बसलेल्या एखाद्याला जर म्हणलं मर ना तिकडं ते म्हणून काय तुझ्या बाबाच खालो का. होतं का नाही जगतात काका असं जानत काका होते का नाही. असं बोलू शकतो का आपण. असं काय नाही बोलू शकत. नाही बोलू शकत. आगा मर हा मर नुसता शब्द ऐका वाटत नाही. ते यम ऐका वाटतो कसं शक्य. आणि ते यमाला जेवायला जेवला येतो म्हणला. येतो आणि मला का येतो नाही. आज तुमचा टाइमच नाही ना. चुकून पत्रिका पाहिजे. खोटं बोलला बरं यमड्या. खोटं बोल. मारुतीला रस्त्यात भेटले म्हणजे काय कसं नेऊ म्हणजे पुरणपोळ्या खाऊ घातल्या. हा आतापर्यंत जगात कोण्याच बाईने जीव घातलं नाही. हिने जीव घातलं. कसं जीव घातलं. दक्षिणाधिपतयो जठरा नलो तृप्तावसो यतांजनी सर्वस्थितानां भोक्तव्यान जायते नैवं गांजा कसुं लिखितम्. जीव घातले जीव यमाला. मारुतीला घरी आले म्हणजे हनुमंता हे त्या मेल्यान मला नेलं नाही रे. रटावून खाऊन गेलो मेलो आणि मला नेलं नाही. मला सुखरूप न्यावं याच्याकरता मी त्याला पोळ्या केले रे. आई ते तुम्हाला मग का नाही नेलं. ते म्हणलं चुकून पत्रिका पाहिजे. मारुतीला भेटले काय हिंमतच नाही म्हणजे तुमच्या आई न्यायची. काय येडेवाणी काम झालं नाही. निसर्गाचा नियम मोडतो. भेटले मारुतीला.
ते म्हणले महादोष नाही, मी माणसाला नेत असताना पाश टाकीत असतो. पाश, यम हा माणसाचा प्राण काढायला पाश टाकीत असतो. तो पाश जगातल्या कोण्याच डॉक्टरला दिसत नाही. प्राण काढल्याच्या नंतर डॉक्टर म्हणतो घरी घेऊन जा. तुम्हाला एखादा डॉक्टर भेटला का? आता डॉक्टर साहेब म्हणाले यम माझ्या चौकटीवर आला बर का. आता खाल्ल्या चौकात यमाचा हल्ला आहे बर का. त्या खाल्ल्या चौकातून यम वरल्या चौकात आला बर का. आता माझ्या हॉस्पिटलच्या गेटवर आला बर का. आता नेमका मधात आला बर का. आता तुम्ही बाजूला सरकार यम प्राण काढील. असं तुम्हाला भेटला का? प्राण काढ, आयुष्याचा दोरा तुटल्या मग मात्र सांगते घरी न्या. यमानं सांगितलं मी पाश टाकतो. सशे धरायला पास असतो, मासा धरायला पास असतो, गळ बैल आकळायला व्यसन पास असतो, कासरा असतो. तसा यमाकड माणसाच्या अंगावर टाकतो आणि त्याच्यात प्राण येतो. तो पाश हातात घेतल्याच्या नंतर पास हातातच येईल. आला इकून तिकून तर जलोथंभेती पाशानाम. त्या पाशाचं पाणी होऊ लागलं. रुदंती पाशांभू. काय ताकद आहे. अंजनीचा प्राण काढायचा म्हणला की पाश रडत होता. पाश का रडत होता? त्या पाशाला काळजी होती. जगात एक नंबरचा साधू जिच्या पोटी जन्माला आला त्याच्या पवित्र आईचा प्राण तरी कसा काढावा. यम भीत होता महाराज. यम भीत होता. पण कालाची मर्यादा आहे सज्जनांनो. एक ना एक दिवस यमाने अंजनीचा प्राण काढला. एवढी मोठी शक्ती जिच्या पोटी जन्माला येते. पंढरपुरातल्या मालकाचा 7व्या अवतारातला इचकालेला संसार जाग्यावर आणायची ताकद ज्या संन्याशाची, त्या संन्याशाच्या आईच्या सुद्धा उशाला कोण बसला पहिल्या कडव्या.
तेवढ्या मोठ्या माऊलीला इह लोकातली यात्रा सोडून जावं लागते. आपण कोण्या झाडाचा पालाय? आपल्याला तर कवावी खरड छाटणीत, गोड छाटणीत, यम छाटी हा कसे कडा छाटीत ते पानत राहते तसा छाटीन ना आपल्याला. माझ्या तुकोबराच्या सानिध्यात एक मुसलमान आहे. सामान्य मुसलमान नव्हता तो. ते मुसलमान एक जणाच्या घरी भिक्षा मागायला गेले. रसूल ला इलाही भिक्षा निवा. ज्याच्या दारात गेले ते गणपती बाप्पाचे उपासक होते. हो, एवढे गणपती अधिकारी म्हणे त्यांच्या हाताने गणपती बाप्पा नैवेद्य घेत होते. एवढे अधिकारी माणूस. त्या परिसरातला श्रीमंत महात्मा 1200-1300 क्विंटल गहू. आकडा ऐकायला जरा घामच आला नाही का? कारण तुमच्याकडे गव्हा ज्वारीच्या नादी लागत नाहीत ना. तुमचा मोठा वाडा पोकळवासा वारा जाई भासाला. ते आम्हाला मराठवाड्यात घातले गहू, ज्वारी, बाजरी, तुरी, हरभरे. तुम्ही आपल्या मनाच्यात मागे लागले सोन्याच्या. आमच्यापेक्षा 50 वर्ष पुढे आहेत तुम्ही. येऊ तुमच्या माग माग. तुम्ही मनात बसले तुमच्या पंख्याचं वारं तर लागत ना आम्हाला. 1200-1300 क्विंटल गहू घरी. काय महात्म्याची श्रीमंती. परवाला का माणूस पाहिला मी 900 क्विंटल ज्वारी झालेला आता. हे असं काही मला काय वाटत नाही. 1200-1300 900 क्विंटल वाला आता पाहिला मी. आता मला शेतकरी जरा जास्त आवडते. काळ्या मातीची नाळ असती त्याच्यामुळे जग सुखी आहे महाराज. शेतकऱ्याच्या पोटात ज्या दिवशी बेईमानी येईन का त्या दिवशी पैशावाल्याला फाशाच घ्यावं लागतं. वाक्य नीट ऐका पटल्याचे. ज्या दिवशी शेतकऱ्याच्या पोटात बेईमानी येईल ना त्या दिवशी ज्याला पैशाची गंडलं आलेत का हे हालकाटायला तळ्यातच उड्या टाकणं. तळ्यातच. कोणती बेईमानी सांगू का? शेतकऱ्याला लागतील तितकीच गहू काढायची. स्वतःला लागते तितक्याच तुरी पेरायच्या. स्वतःला लागते तितकीच बाजरी काढायची. पोटाला लागते तितकी 2-4 द्राक्षाची झाडं लावायची. काहीच कमवायचं नाही. खायचं पोटाला, झोपायचं घरात. असं ज्या दिवशी शेतकरी करीन ना त्या दिवशी उच्च कोटीच्या पदावर गेलेले काही इस्त्रीचे कपडे चावतील का? काय बनलं खातेन का? कोचूच घालायला पाहिजे रूम यांना. तरी शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही. सुंबळ्या हो, लाजा वाटायला पाहिजे हराम खोरायला. विठाला म्हणून शेतकरी आवडतो. दारात गेला मुसलमान. बघ हिरवी कपडी अंगावर आहे. एक हिरवा उपरणं डोक्याला बांधलेलं आहे. हिरवा सदरा अंगात आहे. हिरव्या कपड्याची लुंगी आहे. एका हातात मोराच्या पंखाची पेंडी आहे. एका हातात लोखंडाचा चिमटा आहे. भिक्षा मागितली. भजन सुरू केलं. ला इलाही ला इलाही ला इलाही ला इलाही ला त्याने त्याच्या भाषेत भजन सुरू केलं. पण भिक्षा मागतो हिंदूच्या दारात. भिक्षांदेहिमा. आतमधल्या गणपती बाप्पाचा उपासक असणाऱ्या महात्म्यानं बघितलं. फकीराकडे पाहिलं मिळा बाबा. त्या फकीराच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर त्या घरी भिक्षा मागितली. त्यानं सूर्याच्या बिंबाकडे बघितलं तर त्या दिवशी सूर्य लाजत होता. या फकीराकडे पाहिल्याशिवाय लाजत होता. सूर्य
तेजो कांती भास्करु दृश्याम अधिष्ठितायाम अननपुटा भय जायते ना शिरसा भयम जायते अधोवदना. हरिवदन घातलं सूर्याने. त्या महात्म्याच्या लक्षात आलं आतापर्यंत सूर्य वाकलेला ठराविक ठिकाणी पाहिलाय, पण आपल्या दारात आलेल्या फकीराकडे बघून सूर्य खाली मान घालतो. त्यात फकीर सामान्य नाही. ते का फकीर असं दुकानात दुकान काढणार वीस तो आणला त्याच्या रोट टाकला या असा फकीर असं काय सांगितल्या. त्या फकीराचं नाव आहे अंगरशा नावाचा फकीर. संप्रदायात अनन्य साधारण महत्व आहे त्याला. सामान्य फकीर नाही तो, अंगरशा फकीर नाव आहे. भिक्षांदेही मा. ताडाच्या झाडाचं कटोर होतं. ताड कळतो तुम्हाला? ताडाचं झाड उच्च असते, सावलीचा मेळ नाही, फळाचा मेळ नाही, पण त्याचं बुड कापून त्याचं एक ते कटोर करीत असते. ते फकीराला असतो भिक्षा मागे असं आयत आकृती फकीर. त्या कटोर आणि त्या कटोऱ्यात फार काय झालं तर 2-2.5 किलो गहू किंवा ज्वारी किंवा बाजरी असं बसते बाबा, जास्त काही बसत नाही. बैठकीतून आवाज दिला, सुनबाई किंवा कोण असेल ऐकलं का, बाहेर फकीर आहे, त्या फकीराला भिक्षा द्या. त्या बाईने सूप घातलं गावात. आंबरच होता घरात बसलेला. आंबर कळत असेल जुन्या लोकांना. जीनच्या पॅन्टीवाल्याने हो म्हण नका, नाही म्हण नका, मुडकं हाल नका येड्यावाले. यायला काय आंबर कळते. आंबार पिव पहिले माल ठेवत. आंबार घरात असतो आणि पिव बाहेर असतो. तुमच्याकडे पिव होते की नव्हते काय नाही, पण जुन्या लोकांना माहित असेल. तरुणांनी काय नाही, टिकल्यावाल्या बायाने बी काय नाही म्हणायचं, नुसतं ऐकून घेतलं पाहिजे आपल्याला. आंबाराचं दार उघडून सूप घातलं मधात. सूप तर कळत 2-4 किलो गहू घातले सुपात. पण दारात बाई वाढताना आल्या फकीरांनी सांगितलं, माताजी हे भरके होणार, हे भरके होणार. बाई म्हणली मा येडगळे का काय फकीर, याच्या कटोऱ्यात बसते 2-2.5 किलो गहू, मी आणले 5 किलो आणि भरून द्या म्हणते. याच्या याच्यातच बसत नाही तर काय भरून द्या. मामांजी ऐकलं का काय ग, हे फकीर म्हणाले ते भरून द्या. मग दिन भरून अहो 2-2.5 किलो गहू बसते तर मी 5 किलो सुपात आणले. टाक 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 5 किलो गहू कटोऱ्यात टाकल्यावर तोळाभरच झाले. तोळाभरच. बाई 3 घंटे गहू टाकीत होती, कटोर भरत नाही. आंबार उपसून टाकला तरी कटोर भरत नाही. येऊन या काळ बैसला शिवसा कटोरच भरण. जशाला तसे गहू रिचून दिल्याच्या नंतर गहू देणाऱ्याचा दरुजा झाकला एवढा निघून पडला. मी काय भिंतीहून डोक्यावर पडलो नाही, मी काय गांजावडीत नाही, माय काय गोळ्यात संपल्या नाही, मला काय मेंदूच्या गोळ्यात चालू नाही. मी वाचून सांगतो. कोणाला पटत नसेल तर तिकडे कशात उडी हाण म्हणा, त्याच्याहून काय केलं. पण मी वारकरी संप्रदायाचं काम करतो आणि याच्यात राहणाऱ्यांनी हे मानावं लागेल. नालायकाला पटू न पटू चला ते दुसरीकडचे समजा. आपण कशाला त्याच्या डोक्याला डोकं लावायचं. दरुजा झाकला इतके येतो. गणपतीच्या उपासकानं फकीराचे रस्त्यात पाय धरले. माफ करी फकीरजी, माफ करी. ब्रह्मवेत्याचा अधिकार होता त्या फकीराचा. शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल म्हणे 4. आणि या 4 लोकांच्या अधिकाराचा अनवर्ष फकीर होता, सामान्य नव्हता. म्हातारीला काही जल काय गे नाही देता बोल भरके, इशिने किशी के पैर नाही होता. पायात पडत नव्हतं ते फकीर कोणाच्या. म्हातारी म्हणजे मेल्याला तर करू नकोस, तो कटोर भरून द्यायची ताकद देऊ ते. देहूला आले फकीर. मला पुढचं सांगायचं नव्हतं, पण तुम्ही पुन्हा म्हणता लिहू फकीर पुढे गौशीला. हो ना, शेंडा बुड कळाल्या शिवमान समानित नाहीतच नाही. आणि कळायला पाहिजे माणसाला काही काही गोष्टी. नाही कळाल्या मेळ होत असतो. मी शाळेत असताना मंगल कार्यालयाच्या जवळ रूम केली. मंगल कार्यालय जवळ होतं, तिथं रूम केली. ते 2 जण मित्र होते मला. आम्ही 3 जण त्या मंगल कार्यात राहतो. एक जण मला इथं बँड वाजतोय, फटाके वाजतात आणि कशाला रूम. अरे मी लग्न असलोच वाजत होतं, पण आपल्याला मेसचा डबा लावायचं काम नाही. ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी कचून आणि मेसवर काय भेटणार आहे आपल्याला. ते इथं जे जे असेल लग्नात मोठ्या द्यायची लग्न मंगल कार्यालयात आपलं गुलाबजामुन खाय, बासुंदी खाय, बालुशाही काय खाय, टप्पू खात होता आम्ही आपलं मस्त. एखाद्याने विचारलं कोणीकडचे, मुलीकडचे. शेवटच्या पंक्तीला बसलो की मुलीकडचे, अगोदर बसलो मुलाकडचे.
पण एकदा पंक्ती होत गेल्या आणि मग आम्हाला विचारलं कोणीकडचे मुलीकडचे, नंतर लक्षात आलं पुण्यतिथीची पंगत होती. असं इचकतन कधी कधी ते कशामुळे होतं माहितीये का, माहित नसल्यावर. ते म्हणले अहो पुण्यतिथी आहे ना, लग्न नाही ना. तसं बुडन शेंड माहित ना, तुम्ही घाबर का आता तुम्ही अधिकारी माणसं आहेत, पण एखादा असतो ना दारणातल्या खड्यासारखा, पूर्ण आणला आहे मुसलमान चांद पाशा. ऐक ना जरा पुढं सरकून ऐक अख्तर भाई काय सांगायला तुम्ही. तो अनगडशा नावाचा फकीर देहूला गेला आणि तुकोबरायच्या दारात भिक्षा मागितली. तुकोबराय घरी नव्हते, बाईसाहेब घरी होत्या. जिजाबाई श्रीमंत आबाजी गुळव्यांची कन्या, जिच्या वडिलाकडे 3600 एकर ऊस होता, 3600 एकर ऊस आबाजींना. काय श्रीमंताची पोरगी. 1425 गडी बापाकडे, 1425 गडी कामाला. एक एक दोन दोन तरी सांगते आपल्याकडे 2 गडी आहेत. मुकडे बस त्याची टायमाला पैसे देत नाहीस तू, तरी सांगतो आपल्याकडे 2 गडी. गड्यान पैसे मागायला आल्यावर ताई कुठे आहेत दादा, ते हातात नाशिकला गेले, त्याचे बुट तर घरीच आहेत, ते गडबडीत मायात चपला घालून गेले. हिला बी नाशिकच्या तळ्यात टाकायला काम करून घेतील, पैसे द्याल. दादा मधात बसलाय म्हणती नाशिकला गेला. भीतर नाही पडायचं का दादा छानगाव, घरात दबन न ते दादा. काय श्रीमंताची मुलगी, घरी खाणं नाही. पिठासाठी गाडगं होतं, गाडग्यात पीठ नाही. चिमुकली कन्या तुक भरायची. आई का देत नसेल म्हणून वला हात होता, त्या असं गाडग्यात घातला. पिठत नव्हता, हात मस्त घावला झाला. दारात तुळशीपाशी फकीर बसलेला होता. तुकोबाराच्या दारात फकीर बसल्यावर सगळ्या दारात ऊन होतं, पण फकीराच्या डोक्यावर सावली होती. सूर्याने एकट्याच्याच डोक्यावर ढग पाठवला. घाम निघू देत नव्हता सूर्य त्या फकीराचा. इतका अधिकारी फकीर, सिद्ध पुरुष आहे तो योगी आहे, तो तपी आहे, तो ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा फकीर आहे. तो सामान्य नाही. भास्कर तेजो कांती लुप्तो छायावर धीतो जाया. सूर्य जगताप काका त्याच्यावर सावली धरीत होता. जिजाबाईच्या कन्येने विचार केला, तुळस उन्हात सगळ्या अंगणात ऊन आहे, पण एकट्याच्या डोक्यावर सावली. अधिकारी फकीर असं. आईला म्हणले आई बाबा घरी नाहीत, काहीतरी द्यावा लागते. काय द्यावा नाही, बघ तुझ्या आकाराने. गेल्या आणि तुकोबरायच्या कन्याने फकीराला हात जोडले. दादा फकीर, दादा फकीर बाबाजी माफ करा, आम्ही गरीब माणसं आहोत, आमचे बाबा घरी जायचं, काय देव हाल तुम्हाला. माझे बाबा असते तर तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवलं नसतं फकीर बाबा, पण बाबा बाहेर गेलेत भजनासाठी, आम्ही माया आणि मीच आहोत, आम्हाला माफ करा. एका चिमुकल्या लेकराचा आपल्याकडे आदर किती बघत असताना फकीर नुसता डोळ्याकडेच पाहत होता तुकोबरायच्या मुलीकडे. आणि हात जोडल्याच्या नंतर हाताच्या खाली कटुरं होतं. हाताला चिटकलेले पिठाचे 2-3 कण कटुऱ्यात भरल्यावर कटुरं भरूनच उतू गेलं कटुरं उतू. फकीरानं पाहिल्याबरोबर मांडी खालची मोराची पेली काढली आणि तुकोबरायच्या मुलीचे पाय झाडू लागले. तुकोबराय माफ करूया. तर ती म्हणली मी तुकाराम महाराज नाही, तुकाराम महाराज माझे बाबा आहेत, मी त्याची मुलगी. चला दोन्ही गोष्टी बघा. अधिकार किती मोठा असेल या मुलीचा, काय अधिकार असेल त्या माऊलीचा बघा. ज्या फकीराच्या कटोऱ्यामध्ये 1200-1300 क्विंटल गहू टाकल्यावर भरत नाही, हा फकीराचा अधिकार उतरेश्वर बुवा. आणि ज्या माऊलीनं हात झटकिल्याच्या नंतर पिठाचे कण पडल्याच्या नंतर ते फकीराचं कटोरं भरतंय, हे तुकोबरायच्या कन्याचा अधिकार. पण त्या फकीराच्याही उशाला काळ बसला आणि तुकोबरायच्या मुलीच्याही उशाला काळ बसला. येऊन या काळ नारायण
त्यांच्या अधिकार शक्तीचा विचार केला तर विधात्याकडे तराजू नाही, काटा नाही, यांचं वजन मोजण्यासाठी भक्तीचं एवढं टोक असेल, किती मोठी गोष्ट असेल. मालक बाहेर गावी गेले. काका 12:30 संपले. वेळ दुसऱ्याच्या रानात आऊत नाही घातलं पाहिजे. आपल्या आपलं बांधाला की आऊत वळवायचं, उखर वळवायचं. किती मोठी व्यवस्था. कीर्तनासाठी स्वतंत्र मंडप आहे, जेवण्यासाठी स्वतंत्र मंडप आहे. आपल्या आईवडिलाचं श्राद्ध या शिंदे कुटुंबियाने अत्यंत उल्हासाने शुद्ध अंतकरणाने गोड स्थिती. आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो लोकांनी चांगलं म्हणावं याच्याकरता करतो. सुंदर त्या दिवशी आपण यांच्याकडे गेलो, छान काय. मला वाटते मागच्या आठवड्यात आपण इकडे गेलतो काका, इथं कुठेतरी इकडे गेलतोय कशा तिकडे जाताना असं वाटलं ठिकणं काय जावं, तिथे गेल्या व्यवस्था चांगली छान. माळाच्या कडेला गाव होतं, छान काय. शक्यतो मला एखाद्या वेळेस 10% नालायकाच्या घरी जावं लागतंय. मी गरीबांना नाही नालायक नाही, कोण्याच कामात नसते, पण पैशाची कोंबडी असते. शक्यतो जरा बऱ्यात माणसं बऱ्या म्हणजे पैसे वाल्याला नाही म्हणतो, चांगलं वागणाऱ्याला बरं म्हणतो. पैसे कोणाकडे बी येतात. या देशात एक तमाशात नृत्य करणारी बाई 1 क्विंटल 26 किलो सोनं आहे तिच्या शासनाच्या खजिनखान्यात. 1 क्विंटल 26 किलो सोनं असणारा माया पुढे एकही बसलेला नाही. रुमाल राग बी येऊ द्या. विठाला विठाला पैशाचा काही विषय नसतो, पैसा प्रारब्धाचा भाग आहे. अन्नमान धन नशिबावर अवलंबून असते. त्या 2-3 महिने खाली बसूत नाही, उभ्यानच खा. कुत्र्याचा फोटो कुठं लावावा बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही. 55 लाखाची गाडी
सामान्य का 55 लाख किती द्राक्ष इकल्या होती तितकी आहे का नाही? जाऊ दे आमच्या सारख्याला, आम्ही कशाला लाख म्हणतो, आम्हाला काय ताण घ्यायचा त्या. मी आपलं शेंगदाण्याला काजू म्हणून खात असतो. मी काय लय ताण उमर खाल्ले की म्हणत असतो अंजीर खाल्ली आहे का नाही? पिठल्यालाच म्हणायचं बासुंदी, ताण नाही ताण. तुम्ही मोठाले माणसं आहेत, लाख करतील ना तुम्हाला. 55 लाखाची गाडी घेतली, ज्यानं पैसे मोजले ते स्टिअरिंग वर आणि त्याच्या सीटवर टाब्या कुत्र. म्हणजे 55 लाखाची गाडी घेणाऱ्या कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा. एकाच्या घरात तर सिनेमातल्या 2-3 लोकांचे फोटो पाहिले हॉलमध्ये. तुम्ही कोणाचे चिरंजीव आहात, कुत्र्याचे का घोड्याचे? नाही म्हणले, मी आमच्या वडिलाचं नाव सकाराम तुकाराम शहाणे, चिमाजी गोमाजी पाक कापसे, ठमाजी चिमाजी लापसे, अशी नाव सांगितली. बरं, मग तुमच्या बापाचा फोटो नाही, तुमच्या आजोबाचा फोटो नाही, ही मागची जमीन कोणी घेतली? हा म्हणले आमच्या आजीनेच घेतली. तिचा फोटो नाही आणि कुत्र्याचा मांडला. कुत्र्या सिनेमातल्या नटायचा फोटो लावतो, कुत्र्या लावू नका असा विषय नाही. ज्यानं जन्म दिलाय तो बाप गेला असेल त्याचा फोटो बैठकीत आशीर्वादाची गंगा कायम स्वरूपी राहील. अरे ज्यानं कष्टात 72च्या दुष्काळात आपल्याला जमीन कमवून ठेवली त्याच्या फोटोला सकाळी उठल्या नमस्कार करी जाय. नाही नमस्कार केला तर पोराला पुढे एखाद्या पिढीला असं पोट्ट जन्माला येईल, ही सगळीच फुकून टाकीन. मोठ्या माणसाचं वाक्य, संपत्ती कमवण्यापेक्षा संपत्ती टिकण्यासाठी बुजुर्गाचे आशीर्वाद लागत असतात. ज्याला वाढ वडिलाचा आशीर्वाद नाही ते कोट्यानं कमवले, ऐकून आलं तिकडे गेलं, पत्ताच नाही, सासत न काही धरताच येत नाही त्याला. का? आशीर्वाद ठेवून गेले नाही. मागच्याचा आशीर्वाद लागतो. चला, बापाला आंघोळ घातली, बाजार आणून घेतलं. सकाळी माल आईच्या आणि बापाच्या पाया पडतो का? त्यानं गिरगावकराच्या कवाच पाया पडायचं करीत नाही. पाय गरजच नाही तुम्हाला, गरजच नाही, गरजच नाही. इतकं मोठं दैवत आहे माय बाप. वडिलाला स्नान घातलं, बाजेवर ठेवलं, बोलत बसले, बाळा आता थकलो रे, लय दिवसाचा पाहुणा नाही मी, सांभाळ लेकर बाळ माय सांभाळ. बाळा 4-2 दिवसाचा पाहुणा आहे मी माय. माझा नियम आहे पंढरपुरातली वारी तू विसरू नको. माझ्या वडिलाची निराशी देवा, माझा नियम आहे. मी 35 वर्ष पंढरपुरातल्या मालकाची वारी केली रे. लोकांची चाकरी करीत होतो, मालकाचे पाय धरायचो. दादा मला वारीला जाऊ द्या. भाकरी नव्हत्या रे खायला, वारी केली तू, वारी केली. बाळा माझ्या नातवाला सांग, माझ्या बाबाची परंपरा आहे, तू मोडू नकोस, तू पण वारी कर. त्या म्हाताऱ्याचं नाव होतं रानूबा नावाचा व्यक्ती. 2-4 दिवसाला लय गळून गेलं म्हातारा. कपड्यात बाथरूम झाली, पोरानं उचललं, घराच्या माग दगड होता, त्या दगडावर टेकलं. दारात बोरीचं झाड आहे, त्या दगडापाशी, त्या बोरीच्या झाडाखाली मुलगा बापाला धरून बसला. गाडग्यात पाणी, मोठ्या गाडग्यात एक बारक लोटकय मातीचं. बापाचं शरीर थकलं, एका हातानं धरावं एका हातानं पाणी टाकावं, पण अंग कोण चोळावं? एक पंचायत. दुसरी पंचायत, बापाची कंबर भरलेली, बाथरूम घालती कपड्यात, कोणी धुवायची कंबर. बाईनं घराच्या पाठीमागे येऊन पाहिलं तर मालकानं बापाचं डोकं धरलेलं, एका हातात लोटतंय पाण्याचं. पण नवरा म्हणत नव्हता बायकोला, तू पाणी टाक मी कंबर धुतो, किंवा तू कंबर धुई मी पाणी टाक, कारण ती ह्या म्हाताऱ्याची सून होती. कंबर कळाली ना तुम्ही? सून कशी धुई? कशी सासऱ्याच्या कमरावर सून पाणी टाकली? हा तर नीतिशास्त्र आहे, याच्यात काही बदल नाही. या बाबा, पण सून लय हुशार होती.
सासऱ्याला ऐकू जाणार नाही अशा आवाजात जवळ येऊन कानात नवऱ्याचं म्हणजे मालक, जसे तुम्हाला तुमचे बाबा आहेत तसाच मला बापा समान सासरा आहे. तुमच्या बाबाला माझ्या सासऱ्यांना मी स्वतःचा बाप समजते. तुम्ही एक काम करा, एका हातानं मामांजीचं डोकं धरा, एका हातानं पाणी टाका, मी मामाजीची कंबर धुते. सुनानं कंबर धुतली सासऱ्याची, भाजा नेऊन टाकला. दुसऱ्या दिवशी म्हातारा उत्तर बुवा हुशार होत. निळा बाबा त्या म्हाताऱ्याने मुलाला बोलिलं, सांगितलं, चोखा जी काल माई कंबर कोण धुतली? चोखबर आहे म्हणले, बाबा मी धुतली तुमची कंबर. हे मला खोटं बोलतोस तू, काय वारी करशील पंढरपुरातल्या मालकाचे? बापान खोटं बोल नाही बाबा, मी तुमची कंबर धुतली. चोखा माझी कंबर धुताना मला बांगड्याचा आवाज आला आणि स्त्रिया दोनच कंबर धुत असतात, एक तर मुलगी धुती बापाची कंबर, अन्यथा जिच्या सोबत लग्न लावले ती बायको धुत असते, दुसरं कोण धुत नाही. मग कंबर धुताना बांगड्याचा आवाजाला कोण आहे? बाबा तुम्हाला राग येईल म्हणून खोटं बोललो. तुमच्या सुनबाईनं कंबर धुतली, तिचं नाव सोयरा. सुनबाई जी या इकडे. चोखबरायांनी वडिलाला पाठीकून हात लावला, उठून बाजार बसिलं आणि सुनाला पायथ्याला बसिलं. म्हाताऱ्याने दोन्ही हात हातात घेतले. अंतकरण रडत होतं, सुनबाई लेक आणि बायकोच फक्त कंबर धुवू शकते, जगात बदल केलास. माई सून असताना सासऱ्याची कंबर धुतली. तो या ज्या दिवशी प्रसंग येईल त्या दिवशी पंढरपुरातला मालक तुझे घाण कपडे देईल. 27 दिवस सासऱ्याच्या आशीर्वादाने, 27 दिवस सासऱ्याच्या आशीर्वादाने पंढरपुरातल्या मालकाने लुगडं नेसलं आणि बाईचं बाळांपण केलं. चोखोबाची बहीण झाला सारंग. बाईचा अधिकार किती मोठा असेल. अवज्यानं मरताना आशीर्वाद दिला, पंढरपुरातला ऐकत होत्या म्हाताऱ्याचा आशीर्वाद, त्या म्हाताऱ्याची ताकद किती मोठी असावी. या म्हाताऱ्याचा मुलगा मृत्यू पाहिल्याच्या नंतर ज्याचे हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, त्या चोखोबराचा अधिकार किती मोठा असावा. या चोखोबराला झालेला मुलगा झाल्या झाल्या विठ्ठल म्हणत होता, उपजताची कर्म वेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. झाल्या झाल्या विठ्ठल म्हणत होतो. काय ताकद असेल स्वर्गातल्या लोकांचा अमृत शुद्ध करायची, काय ताकद असेल. पण याही लोकांच्या उशाला येऊन या काळ की तो कैसा डोळ्या
वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेणे. माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, भल्या भल्या लोकांच्या उशाला काळ बसला, आपली काय कथा राहिली. काळ हा आत्म्याला खात नाही, देहाला. काळ देहासी आला खाऊ, या देहाला खाण्यासाठी काळ आहे, तपत बसला. तैसा काळ लोकांनी पाहतो उंदीर, तैसा काळ लोकांनी. जसा एखादा बोका उंदराला नेतो, तद्वज्ञायानं आपल्याला काळ उचलून घेऊन जातो. पण हे काळ आपल्याला न्यायच्या अगोदर नाथबाबांनी सांगितलं, वाचे नारायण वदे तू सादर. या पवित्र मुखाने चांगलं बोला, या पवित्र मुखाने तुम्हाला आवडेल त्या देवाचं भजन करा, आवडेल त्या देवाचं. ठीक आहे, काळ बदलला. खर तर संप्रदाय आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, विन जीवा सुख नोहे. आपण एका देवाचे भजन करायचं. काय होतं माहितीये का भजनानं? काळ माणसाला नेत नाही असं नाही, नेतो. पण मांजर जशी आपल्या पिलाला या घरून त्या घरी नेती का, तसा काळ अल्लाह आधी माणसाला नेतो. चांगलं न बोलणाऱ्याला, चांगलं न वागणाऱ्याला, दुसऱ्याचं वाईट करणाऱ्याला, दुसऱ्याचं चेतून देणाऱ्याला बोका जसा उंदराला धरितो का, असा काळ नेतो. अशी वेळ कोणावरच येत जाऊ नये. म्हणून चांगलं बोला, चांगलं वागा, करता आलं तर दुसऱ्याचं चांगलं करा. नका रस्त्यातले दगड येचू, पण काटे तरी रस्त्यात टाकू नका. आहेत ते येचू नका, पण दुसरे टाकू नका. नाही कोणाचं चांगलं करता आलं तर नका करू, पण वाईट तरी करू नका. हे चांगलं करणं याचं नाव भजन आहे. चांगलं वागणं याचं नाव भजन आहे. चांगलं बोलणं याचं नाव भजन आहे. म्हणून वाचे नारायण वदे तू सादर, काळ पास साचार चुके जेणे. काळ हा प्रत्येकाला घेऊन जातो. उपजल्या पिंडा मरण सांगा, उपजल्या पिंडा मरण सांगा. मरण सोबत आहे. जन्मले ते बाळ, त्याची वाट पाहे काळ. काळ ज्या दिवशी येतो तुटला आयुष्याचा दोरा, हिरवा भोगा पसारा. एकदा आयुष्याची माळ तुटली, शरीराची होय माती. कोणी नयेती सांगाती रे, कोणी नयेती सांगाती. सारी अवधी कामी खोटी, अंती जाणे मसनवती. गोत घरे टाकून सारी, शेवटी गावाची बाहेर. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष याला ठाव. एकदा दोरा तुटला रे तुटला, कुळ नाम रूपासे दिली तिळांजली. गाडग्याची तिळांजली. फिरविला घट फोडीला चरणी, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप. हे ठरलेलं ज्याचे आयुष्य नोहे लेखा, तेही लेखानी मारे. इतराचा पाड कोण नेमिले जाणच देते. सिद्धांत आहे शास्त्राचा. तद्वत त्या न्यायाने त्या अनुषंगाने वैकुंठवासी रुंझा सदाशिवराव शिंदे उर्फ आप्पा, गंगा भागीरथी भवाबाई रुंझा शिंदे उर्फ बाई, ह्याही विश्वात्म्यात विलीन झाल्या. मातृगयेच्या ठिकाणी
बाबाबाईंना अधिष्ठान देतो आणि पितृगयेच्या ठिकाणी वृंदाजींना अधिष्ठान मिळो आणि त्या दोन्ही अधिष्ठानातून आपल्या पुत्रांना आपल्या कुटुंबियांना या शिंदे परिवारांना पितृलोकाच्या आशीर्वादाची गंगा देऊ। निधियाम निधिभय सगल दिसुरिय निकाल दिजंद दिजायो क्षण किंकर कारण लोकं विद्याधर्मकपालाय उत्पालाय चारुत्यासं परमांसानां सकलजने पुण्यामृतिं वयजानानां निधिभय सगल दिजाय कैलासाधिपतये नमः वैकुण्ठाधिपतये नमः सत्यं वासं पतये नमः गोलोकातं पतये नमः। कागति सातो हिरण्य सातो शंख सात वयजायन्ते रक्तं चन्दम् आरक्त पुष्पं समर्पयामि तिराजवादि तिराजन्तो लुप्तं जायन्ते अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो वृंदा शर्मन्यो किया बाबा भाई भाई शर्मन्यो वृंदा शर्मन्यो किया बाबा भाई यति शर्मन्यो वृंदा शर्मन्यो बाबा भाई यति शर्मन्यो पितरं लोकं यज्जायते हिरण्य सातो जायन्ते कागदि सातो सकल भवाति शंख सातो जायन्ते अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो। नमः पार्वते पते हर 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 महादेव। ज्ञानेश्वर